श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता नवरात्रीमध्ये आपण प्रत्येकजण आपल्या देवीची सेवा करत असतो, म्हणजे शक्य होईल तितकी जास्तीत जास्त प्रमाणात आपण देवी आईची सेवा याच महिन्यामध्ये खरं तर करू शकतो। कारण एरवी कितीही म्हणलं तरीही आपल्याला अनेक वेळा नाही होत। तर आता नवरात्रीमध्ये देवी जागृत अवस्थेमध्ये असते, त्यामुळं आपण शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त देवीची भक्ती, देवीची सेवा ही करायलाच पाहिजे। देवीचं कुठलीही सेवा आपण करू शकतो, जपमाळ करू शकतो, दुर्गा सप्तशती पारायण करू शकतो। जर आपल्याला दुर्गा सप्तशती पारायण करणं जमणार नसेल तर आपण फक्त दिव्या कवच इतकं जरी म्हणालो तरीही आपल्याला देवीचं कवच आपल्या भोवती आहे। पण आणि ह्या सगळ्या गोष्टी जर करणं काही कारणामुळे शक्य होणार नसेल किंवा हे सगळं आपल्याला करता येणार नसेल तर एक साधी सोपी सेवासुद्धा आपण करू शकतो। तर एक मंत्र आहे, तो मंत्र जरी आपण या मंत्राचं जरी पठण केलं, आपण या मंत्राचं जपमाळ केली, मग आपण एक माळी जरी अगदी खऱ्या श्रद्धेनं, खऱ्या भक्तीनं, मनापासून आतून जर एक माळ जरी केली, 3 माळी, 11 माळी, 21 माळी, जेवढं जमेल तेवढं आपल्याला सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळेस शक्य झालं तर, आणि दोन्ही वेळेस शक्य झालं नाही तर एका वेळेस तरी आपण या मंत्राचं जर जप केला, या मंत्राचं जर पठण केलं तर नक्कीच देवीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल। मग तुमच्या देव्हाऱ्यावरती कुठलीही जरी देवी असली तरी, मग म्हणजे तुमच्या देव्हाऱ्यावर तुळजाभवानी असू दे, महालक्ष्मी असू दे, सप्तशृंगी असू दे किंवा यमाई देवी असू दे, कुठलीही देवी जरी तुमच्या देव्हाऱ्यावरती असली तरीसुद्धा तुम्ही या मंत्राचं पठण, या मंत्राची जपमाळ करू शकता। कारण जर तुम्ही या मंत्राची जपमाळ केली म्हणजे करायलाच हवी। खरं तर आपण एरवीसुद्धा पौर्णिमा, अमावस्या यावेळी या देवीची ही जपमाळ करायलाच हवी, पण अनेक वेळा आपल्याला रोज अशा वेळी करणं होत नाही। पण म्हणून नवरात्रीमध्ये जरी आपण केली तरीसुद्धा खूप जास्तीत जास्त आपल्याला फळ मिळतं। कारण नवरात्रीमध्ये देवी प्रत्यक्ष धरणीवर आलेली आहे असं सांगितलं जातं, अशी मान्यता आहे। आणि प्रत्यक्ष देवी आपल्या घरात आलेली असते, त्यामुळं देवी जागृत अवस्थेमध्ये असल्यामुळं जर यावेळी आपण या मंत्राचं जास्तीत जास्त पठण केलं तर नक्कीच आपल्याला कुठल्याही अडचणीमधून नक्कीच मार्ग मिळतो। म्हणजे जर तुमची अनेक वर्षापासून कुठली इच्छा असेल आणि जर तुमची ती पूर्ण होत नसेल, म्हणजे मुलांच्या लग्नाची असू दे किंवा तुम्हाला स्वतःचं हक्काचं घर व्हावं असं वाटत असेल, जर तुम्हाला कुठं नोकरी लागावी असं वाटत असेल, तुम्हाला मूलबाळ नसेल तर यासाठीसुद्धा या मंत्राचा खूप सारा परिणाम तुमच्या आयुष्यावर दिसून येईल, खूप चांगला फरक पडेल। फक्त एकाग्रतेने तुम्हाला या मंत्राचं पठण करावं लागेल, मनापासून देवीवर विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करावी लागेल। तर हा मंत्र असा आहे की खरं तर हा 9 मंत्र आहे। हा मंत्र असा आहे की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। तर हा मंत्र जर तुम्ही या मंत्राचा 11 माळी, 21 माळी तुम्हाला जास्तीत जास्त जमेल तेवढा जप केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातली मोठ्यातली मोठी अडचण नक्कीच दूर होईल। तुमच्या मनात जी इच्छा आहे ती इतके दिवस पूर्ण झाली नसेल तर ती नक्कीच या देवीच्या आशीर्वादामुळे नक्कीच पूर्ण होईल। तेव्हा तुम्ही या मंत्राची सेवा एकदा करून बघाच, नक्कीच फार चांगला फरक पडेल तुमच्या आयुष्यामध्ये।